नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। मोहोज बुद्रुक या गावामध्ये पिण्याचे पाणी सुटण्याकरिता आरो मशीन चालू करण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट यांच्या वतीने गट विकास अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोहोज बुद्रुक या गावामध्ये पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी अद्यापही सुटलेले नाही। मोहोज बुद्रुक या गावचे नागरिक मिरी येथून 7 किलोमीटर अंतरावरून मिरी येथील ग्रामपंचायतचे आरो मशीनवरून हे लोक 10 रुपयाचा ठोकळा टाकून पिण्याचे पाणी आणतात। परंतु मोहोज बुद्रुक या गावामध्ये आरो मशीन बसून 4 ते 5 वर्ष होऊन गेले तरी या आरो मशीनमधून एकदाही कोणी पाणी भरलेले नाही, कारण ते मशीन गावामध्ये आल्यापासून चालूच केलेले नाही। दलित वस्तीची जी विहीर आहे ग्रामपंचायतनी जागा घेऊन ती विहीर पाडलेली आहे। विहिरीला भरपूर पाणी आहे पण विहिरीचे पाणी खारे आहे, तरी पण ते वापरायचे पाणी ते सोडत नाहीत। यापुढे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ शिरसाट म्हणाले की आमच्या प्रमुख मागण्या गावामध्ये आरो मशीन चालू झाले पाहिजे। दलित वस्तीची जी विहीर आहे ग्रामपंचायतची तर त्या विहिरीवर जाळी बसवण्यात यावी। हप्त्यातून एक टाइम पिण्याचे पाणी सुटले पाहिजे व ग्रामपंचायतची दलित वस्तीमध्ये जी विहीर आहे त्या विहिरीचं हप्त्यातून 2 वेळेस वापरायला पाणी सुटले पाहिजे। ग्रामपंचायतची दलित वस्तीमधील विहीर आहे त्या विहिरीवर जाळी बसवण्यात यावी असेही त्यांनी सांगितले। यावेळी पाथर्डी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नाशिर भाई शेख, शरद पवार गटाचे अध्यक्ष शिवशंकर दादा राजडे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर शेरकर, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सचिव भाऊसाहेब शेलार, नगर शहराध्यक्ष पावलस पवार, डीपीआय तालुकाध्यक्ष लक्ष्मण पेटारे, तिसगाव शहराध्यक्ष सुनील उमाप, डीपीआयचे कार्यकर्ते मल्हारी वाघमारे, तानाजी वाघमारे, केरू वाघमारे, हनुमान वाघमारे, लखन वाघमारे, मिंदा शिरसाट, मनीषा शिरसाट, दीपाली शिरसाट, शारदा शिरसाट, शकुंतला शिरसाट, अलका शेलार, मीरा शिरसाट, मोनिका शिरसाट, हौसाबाई शिरसाट इत्यादी महिला व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या पक्षाच्या वतीने आमचे पक्षाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे आणि प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांच्या नेतृत्वाखाली आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे डीपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सुधाकर शेरकर, आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे नासिर शेख आणि मी जिल्हा सचिव भाऊसाहेब शेलार। आज या पंचायत समितीमध्ये आमच्या मोहोज गावाचा जो विषय आहे अतिशय मूलभूत असा विषय म्हणजे पाणी प्रश्न, या विषयावर आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी BDO साहेबांना भेटल्यानंतर BDO साहेबांनी सांगितलं तुमचा पाण्याचा प्रश्न हा तात्काळ आम्ही मार्गी लावू आणि जो विहिरीवरची जी जाळी आहे दलित वस्तीची, त्या दलित वस्तीच्या विहिरीच्या जाळीचा सुद्धा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि यानंतर जे आरोचा प्रश्न आहे की ते आरो 5 वर्षापासून बसवला होता, परंतु 5 वर्षापासून तो तसाच पडलेला आहे, हिरवत पडलेला आहे, त्याच्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही आणि तेथील जे दलित वस्तीची जे सगळे लोक आहेत ते 10 किलोमीटर दूर जातात आणि ते 10 रुपयाचा ठोका टाकून त्या तिथून पाणी आणतात। अतिशय भयावह परिस्थिती त्या मोहोज गावामध्ये निर्माण झाली आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलं, सरपंचांना सांगितलं, तिथल्या ग्रामसेवकाला सांगितलं, ते आरेरावीची भाषा त्या ठिकाणी त्यांना करतात। 1000 वेळा सांगून सुद्धा त्यांचं ते ऐकत नाही। म्हणून आज आम्ही BDO साहेबाकडे आलो होतो, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी असं आश्वासन दिलं की तुमचं सर्व काही प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावू आणि संध्याकाळी तुम्हाला पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करून देऊ। म्हणून त्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आज उपोषणाला बसणार होते, परंतु ते आश्वासन त्यांनी सकारात्मक दिल्यामुळे आज आम्ही ते उपोषण स्थगित करत आहोत आणि म्हणून त्यांनाही आमचं असंच सहकार्य आम्ही या ठिकाणी अनेक प्रश्नावर असता देऊ आणि त्यांनीसुद्धा आम्हाला ते सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि आमचं आज उपोषण या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही पंचायत समितीमध्ये मान्य BDO मॅडमला निवेदन देण्यासाठी आलो होतो। मोहोज गावामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न बिकट झालेला आहे। जवळपास 5 महिन्यापासून या गावाला पिण्याचं पाणी नाही, वापरण्याचं पाणी नाही आहे। त्या संदर्भात आम्ही BDO मॅडमला इथे उपोषणाची नोटीस देऊन त्या संदर्भात आम्ही इथे आलो होतो, परंतु नवीन नियुक्त झालेले नांगरे साहेब जे शेवगाववरून आत्ताच पाथर्डीला ट्रान्सफर होऊन आलेले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आज संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या गावाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आज मी घेतली। म्हणून आज आम्ही त्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवून
आज जे उपोषण करणार होतो ते उपोषण आम्ही स्थगित केलेलं आहे आणि त्यांनी असा शब्द दिला आहे की तुम्हाला इथे पुढे परत कुठल्याही प्रकारची पाण्याच्या संदर्भात अडचण येऊ देणार नाही. त्यासाठी ग्रामसेवक, सरपंच आणि पंचायत समितीचे जे संबंधित पदाधिकारी अधिकारी असतील त्यांनी सगळ्यांची जबाबदारी घेतली असल्यामुळं आज आम्ही आमचं उपोषण स्थगित करत आहोत. आज पाथर्डी पंचायत समितीच्या तालुका कार्यालयामध्ये पाथर्डी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचं गाव मोहोज बुद्रुक या ठिकाणी गेले 4 ते 5 महिन्यापासून पाणी पुरवठाच नाही. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी वापरायच्या पाण्याची व्यवस्था नाही. ही तळमळ ही गेल्या 4 ते 5 महिन्यापासून त्या गावाला पाणी नाही म्हणून आमचे सहकारी पक्ष, मित्रपक्ष, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPIचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुरेशरावजी शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष आमचे सुधाकर शेरकर साहेब, तसेच त्या ठिकाणी आमचे जिल्हा सचिव असलेले सन्माननीय शेलार साहेब आणि सर्व DPIचे सर्व पदाधिकारी हे गेल्या 3 ते 4 दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, संघर्ष करत आहेत, निवेदन देत आहेत, मागणी करत आहेत. परंतु त्याची दखल घेतली गेल्यामुळं आज सर्वांनी DPI पक्षांनी चांदे साहेबांच्या नेतृत्वाखाली DPI पक्षांनी या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि मला काल रात्री जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही उपोषणाला बसणार आहोत. तुम्हीसुद्धा काँग्रेस पार्टीच्या वतीने इथं असलं पाहिजे. आम्ही मित्रपक्ष असल्यामुळं माझं कर्तव्य आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आणि आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार होतो. किंबहुना पाथर्डी पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत, BDO मॅडम आहेत पालवे साहेब, त्याचप्रमाणे तुमचे नांगरे साहेब आहेत ग्रामविस्तार अधिकारी, हे सुद्धा नवीनच रुजू झालेले असल्यामुळं त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्हीसुद्धा नवीनच रुजू झालो आहोत, आम्हाला संध्याकाळपर्यंत वेळ द्या. तुमच्या मोहोज गावाचा पाणीचा प्रश्न हा मिटला जाईल, संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाणी येईल आणि म्हणून आम्ही संध्याकाळपर्यंत पाणी येईल या आश्वासनावर आणि त्या ठिकाणी आम्ही इथं आलो असता इथं उपोषणाला बसणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी प्रशासन काम करते म्हणून आम्ही थोडासा विश्वास ठेवून संध्याकाळपर्यंत पाणी येईल या विश्वासावर आम्ही आजचं उपोषण हे तात्पुरतं स्थगित करत आहोत आणि विश्वास व्यक्त करीत आहोत की संध्याकाळपर्यंत ती पाईपलाईन सुरू होऊन मोहोज गावाला संपूर्ण गावाला गेल्या 3 ते 4 महिन्यापासून जो पाणी पुरवठा विस्कळीत होता, बंद होता, तो सुरळीत होईल असा विश्वास या ठिकाणी वाटतो आणि आमची मागणी पूर्ण झाली याबद्दल मी गट विकास अधिकारी पालवे मॅडम, ग्रामविस्तार अधिकारी सन्माननीय नांगरे साहेब यांचं या ठिकाणी आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्याही उपर जाऊन सांगतो जर पाण्याची सुरळीतपणा जर आमचा झाला नाही, त्या प्रशासनाची जर वेळीच आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये बेमुदत उपोषणाला बसू या ठिकाणी अशी मी नोटीस देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय भीम. त्या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी आज 18 तारखेला उपोषणाचं निवेदन दिलं होतं. 18 तारखेचं उपोषणाचं निवेदन दिलं होतं आणि उपोषणासाठी सगळे गावातले महिला बचत गटाच्या सर्व आल्या होत्या आणि काँग्रेस कमिटीचे नेतृत्व त्या ठिकाणी ते पण आले होते आणि जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर शेरकर ते पण आले होते, जिल्हा सचिव भाऊसाहेब शालक ते पण आले होते, वाघमरे साहेब ते पण आले होते, पिंपळगाव पातळीवर सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. परंतु आता हे आश्वासन दिलेलं आहे BDO मॅडमनी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी. जर आश्वासन पूर्ण नाही झालं DPI पक्षाच्या वतीने आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने या पंचायत समितीपुढं बेमुदत उपोषण चालू केलं जाईल आणि पाणी सुरळीत चालू झालं पाहिजे. ते काय सुटलं आत्ता परत 8 दिवस सुटलं परत महिनाभर सुटणार नाही. आज जर झालं तर आम्ही शेवट बेमुदत उपोषण करणार, पण तोपर्यंत ग्रामपंचायतचं कुठलाही कारभार चालू देणार नाही. पाणी ज्या दिवशी बंद होईल, पाणी जर आलं नाही परत वेळे टायमाला उपोषण सुरू झाल्यानंतर बेमुदत उपोषण चालू तोपर्यंत ग्रामपंचायतचा कारभार कुठल्याही प्रकारचा चालू होणार नाही. कारण जे आमच्या 4 मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. आरो मशीन एक तिथं नवीन एक तर बसवलं पाहिजे, नाही तर ते मशीन दुरुस्त केलं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे पाणीला जाळीचा प्रश्न आहे. ती जाळी तिथं कारण गेले 9 वर्ष होत आली ती विहीर खंदून, त्या विहीर खंदल्यात त्याच्याबरोबरच बिल होतं की विहीर जाळीचं त्याशिवाय विहिरीचं बिल निघत नव्हतं. पण ती जाळी पडलेलं नाही, त्या विहीर टाकलेलं नाही. ती जाळीसुद्धा चौकशी झाली, पण ती जाळीची नवीन मशीनात आली पाहिजे. आणि जे पाणी सरकारी विहिरीचं जे पाणी सुटतं आहे खारं पाणी, ते वापरायचं पाणी असतं, ते तरी सुटलं पाहिजे आणि या आठवड्यातून 2दा ते पाणी सुटलं पाहिजे आणि एकदा पिण्याचं पाणी सुटलं पाहिजे.
जर हे पाणी जर मान्य जर पूर्ण नाही झाल्या तर बेमुदत आम्ही उपोषण इथं बसणार आहेत. आणि उपोषण बसलं की ते ग्रामपंचायतचा कारभार बंद राहणार. 5 वर्षात कुठलाही निधी खर्च केला नाही ग्रामपंचायतीने, त्याच्यामुळे ते अजूनसुद्धा त्याच्यामध्ये राहणार आहे. दलित वस्तीचा कुठलाही निधी खर्च केला नाही 5 वर्षात, काहीच काम केलं कुठलं केलेलं नाही. त्याच्यामुळे जर समज इथं नाही बसलो आम्ही तर इथं पुढचं उपोषण जे राहील ते शिवसाहेबापुढंच राहणार आहे. कारण शिक्क्यात इथं बसणार नाहीत, आम्ही शिवसाहेबापुढंच बसणार आहे. कारण आता आम्ही यांचं आश्वासन घेतलेलं आहे. यांनी सांगितलं आम्हाला की पाणी सुटण्याने वेळेला टायमाला देऊ. आता इथं जर नाही झालं यांचं आश्वासन आम्ही ऐकलं, पण परंतु पुढचं उपोषण हे शिवसाहेबापुढं राहणार आहे. थांबतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णा.